हात नसतानाही अवकाशाला गवसणी घालता येते हे भारतीय पॅरा ॲथलीट शीतल देवी हिने प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवले आहे. राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त ही कथा आहे शीतल देवी हिच्या संघर्षाची, जी आपल्यासमोर धैर्य, जिद्द आणि आत्मविश्वासाचा खरा अर्थ उलगडते. शीतल देवी हिचा जन्म 2007 साली जम्मू काश्मीरमधील किश्तवाडच्या डोंगराळ भागात झाला. तिचे बालपण अजिबात सोपे नव्हते. ती जन्मतःच दिव्यांग होती. जन्माच्या वेळीच तिला फोकोमेलिया नावाचा आजार झाला होता, ज्यामध्ये शरीराचे काही भाग योग्य प्रकारे विकसित होत नाहीत. शीतल हिला हात नव्हते, पण तिने पायांनाच आपली ताकद बनवली. चालणे, लिहिणे, रोजची कामे करणे हे सगळं तिने पायांच्या सहाय्याने करण्यास सुरुवात केली आणि अवघ्या 17व्या वर्षी शीतल देवी पॅरालिम्पिक इतिहासातील सर्वात तरुण भारतीय पॅरा ॲथलीट ठरली. 2019 साली किश्तवाडमध्ये झालेल्या एका युवक क्रीडा कार्यक्रमादरम्यान शीतल हिने पायांच्या मदतीने सहजपणे झाडावर चढत सगळ्यांनाच आश्चर्यचकित करून सोडले. तिच्या या विलक्षण क्षमतेने भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्स युनिटचे लक्ष वेधून घेतले. यानंतर भारतीय सेनेने पुढाकार घेत तिच्या उपचारांची आणि प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. सुरुवातीला प्रशिक्षकांनी शीतल हिला कृत्रिम अवयव देण्याचा विचार केला, मात्र ते शक्य होऊ शकले नाही. पण शीतल हिने स्वतःच सिद्ध करून दाखवले की ती पायांच्या मदतीने अधिक सहज आणि सक्षम कामगिरी करू शकते. तिचा तीरंदाजीचा प्रवास तिच्या झाडावर चढण्याच्या कौशल्याने सुरू झाला होता. 2021 साली श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डाने तिच्या प्रशिक्षणासाठी मदतीचा हात पुढे केला. तिला आवश्यक पायाभूत सुविधा, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण पाठबळ त्यांच्यामुळे मिळाले, ज्यामुळे शीतलचा आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळाडू या ओळखीपर्यंत पोहोचण्याचा रस्ता सोपा बनला. अवघ्या 11 महिन्यांच्या प्रशिक्षणातच शीतल देवीने 2022 एशियन पॅरा गेम्समध्ये महिला कंपाऊंड बो प्रकारात सहभाग घेत भारतासाठी 2 सुवर्ण पदके जिंकली. यानंतर 2023 वर्ल्ड पॅरा आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण, हंगझो एशियन पॅरा गेम्समध्ये 2 सुवर्ण आणि 1 रौप्य आणि 2024 पॅरा आर्चरी वर्ल्ड कपमध्ये अनेक पदके जिंकत तिने भारताचे नाव उज्ज्वल केले. राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधत समोर आलेला हा शीतल देवी हिचा प्रवास आपल्याला सांगतो की जिथे सेना मार्ग दाखवते आणि मंदिरे प्रशिक्षणाची जबाबदारी घेतात, तिथे मुली इतिहास घडवतात.